रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे 1 मे रोजी महाराष्ट्रातील लोकार्पण झाले. त्यानंतर 2 मे पासून मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. पण त्यानंतर मिसिंग लिंकवर गाड्या थांबवून फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी प्रवासी थांबू लागले. त्यामुळे पोलिसांनी पुलावर थांबणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची घोषणा केली आहे. पण त्यानंतरही नव्या मार्गाची भुरळ पडलेले नागरिक पुलावर गाडीतून खाली उतरून फोटो काढण्याचे प्रकार कमी होत नाहीत. गेल्या 3 दिवसात महामार्ग वाहतूक पोलिसांनी 98 जणांवर कारवाई करून दंड आकारला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकमुळे प्रवासात वेळ वाचत आहे. खोल दरीवर उभारलेला पूल प्रवाशांसाठी आकर्षण ठरत आहे, परंतु हेच आकर्षणामुळे अपघातांना निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेत. तरीही नागरिक बेफिकीरपणे महामार्गावर थांबत असून रस्त्याकडेला फोटो सेल्फी काढत आहेत. कारवाईच्या आदेशानंतर हे प्रकार कमी होण्याची आशा होती, पण उलटच घडले. 2 मे दरम्यान पोलिसांनी तब्बल 98 प्रवाशांना फोटो काढताना पकडले असून त्यांच्यावर कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.